कर्तृत्ववान शेतकरी न्यूज, बेधडक, वेगवान, सत्य आणि सर्वसामान्यांचा आवाज। संत शिरोमणी सावता महाराज अखंड हरिनाम सप्ताह नादरपूर निमित्त विविध विकास कामांचे आयोजन। कन्नड तालुक्यातील नादरपूर येथे संत शिरोमणी सावता महाराज अखंड हरिनाम सप्ताह निमित्ताने माननीय आमदार श्री सुहासभाऊ शिरसाट यांची स्थानिक स्वराज्य संस्था छत्रपती संभाजीनगर जालना मतदारसंघातून आमदारपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा नागरी सत्कार करण्यात आलाय। या प्रसंगी प्रमुख अतिथी पिशोर जिल्हा परिषद सदस्य केतन भैया काजे, जिल्हा परिषद सदस्य पिशोर प्रभाग डॉक्टर संजय गव्हाणे सर, जिल्हा परिषद सदस्य देवगाव रंगारी प्रभाग उत्तमराव ढोके, भाजपा शहर अध्यक्ष फुलंब्री पिंपरखेडा येथील माजी सरपंच शिवाजी पाडसवान, मीनाबाई पाडसवान, पंचायत समिती सदस्य पंचायत समिती कन्नड विठ्ठलराव पात्रे, माजी जिल्हा परिषद सदस्य बाबरा प्रभाग PM डहाके सर, माजी सरपंच पिशोर श्रीराम जंजाळ, माजी सरपंच वाकी यांची उपस्थिती होती। या प्रसंगी बोलताना आमदार सुहासभाऊ शिरसाट यांनी मतदारसंघातील सिंचनाची कामे प्रामुख्याने हाती घेणार असल्याचे सांगितले। त्याकरिता ग्रामपंचायतच्या वतीने संबंधित कार्यालयास प्रस्ताव सादर करावे व त्यासाठी मी पाठपुरावा करेल अशी ग्वाही त्यांनी दिली। जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नादरपूर येथील विद्यार्थ्यांचे व ग्रामपंचायत करीत असलेल्या विकास कामाचे त्यांनी कौतुक केले। श्री केतन भैया काजे, जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर संजय गव्हाणे सर, जिल्हा परिषद सदस्य PM डहाके सर, माजी सरपंच पिशोर यांनीही ग्रामपंचायतने केलेल्या विकास कामाविषयी कौतुक केले। संत शिरोमणी सावता महाराज अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त ग्रामपंचायतच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाबाबत मान्यवरांनी प्रशंसा केली व यापुढेही असेच कार्य चालू राहिल्यास ग्रामपंचायत नादरपूर महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक नक्कीच मिळवेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली। माननीय आमदार सुहासभाऊ शिरसाट व मान्यवरांच्या हस्ते रक्तदान शिबिर, अभंग, भजन स्पर्धा इत्यादी कार्यक्रमाचे उद्घाटन करून वृक्षारोपण करण्यात आले। या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सरपंच प्रशासक सौ सविता दिलीप निकम यांनी काम पाहिले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामहरी निकम सर, प्रास्ताविक लक्ष्मण बडी, माजी सरपंच यांनी केले तर आभार प्रदर्शन सुभाष बनकर ग्रामपंचायत अधिकारी यांनी मानले। सदर कार्यक्रमाला ग्राम पातळीवरील कार्यरत सर्व अधिकारी, कर्मचारी, पंचक्रोशीतील पदाधिकारी, शेतकरी बांधव, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी सुनील निकम। आणि गाव नादरपूर गाव पाहण्यासाठी आपण इथं आले होते। काय सांगाल नेमकं नादरपूर गाव बघितल्यानंतर आपल्याला काय आज या ठिकाणी एका सप्ताहाच्या निमित्तानं या नादरपूर गावाला भेट देण्याचा योग या ठिकाणी आला। या गावची सर्व मंडळी मला निमंत्रण देण्यासाठी आली होती आणि मी माझं भाग्य समजतो की या गावाला या सप्ताहाच्या निमित्तानं संत शिरोमणी सावता महाराजांच्या सप्ताहाच्या निमित्तानं मला भेट देता आली। या गावात येत असताना मी काही गोष्टी या गावाबद्दल ऐकल्या होत्या आणि त्या निश्चितपणे इथं आल्यानंतर त्या खरंच सत्यात उतरवल्यासारख्या निश्चितपणे त्या ठिकाणी वाटतं। या गावातील झाडांची संख्या, या गावातील स्वच्छता, त्यांनी मंदिरामध्ये केलेलं काम, त्याचबरोबर परिसरातलं काम मला निश्चितपणे चांगलं जाणवलं आणि जे उपक्रम हे गाव राबवतं आहे ते निश्चितपणे या शासनाच्या, युती शासनाच्या, देवेंद्रजींच्या आणि पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे जे धोरण त्या ठिकाणी आखलं आहे त्या धोरणाला अनुसरून हे गावही त्याच्यासोबत असतं आहे। या गावाला निश्चितपणे या विभागाचे आमदार असतील, या जिल्हा परिषद सर्कलचे जिल्हा परिषद सदस्य असतील, या सर्वांचंच सहकार्य या ठिकाणी मिळत असताना हे गाव निश्चितपणे चांगलं काम करतं आहे आणि भविष्यातही जर सिंचनाचं काम जर चांगल्या प्रकारे जर झालं तर निश्चितच या गावाचा विकास आणखी मोठ्या प्रमाणात होऊ शकेल आणि भविष्यात त्या पद्धतीनं गावकऱ्यांनीही सहकार्य करावं। गावकऱ्यांचं सहभाग जर त्यात असला तर देवेंद्रजींचं धोरण सिंचनाचं आहे, पाण्यासाठी गावाला कुठेही जायची गरज पडली नाही पाहिजे असं धोरण देवेंद्रजींचं आहे आणि त्यामुळं आपण जर सहकार्य केलं, गावांचं जर सहकार्य असलं तर भविष्यात पुढच्या काळामध्ये इथले सर्व जिल्हा परिषद सदस्य केतन काजे असतील, त्याचप्रमाणे आमदार संजनाताई जाधव असतील, यांच्या नेतृत्वाखाली या गावाने जर व्यवस्थितरित्या भविष्यातलं काम केलं तर निश्चितच या गावचा विकास चांगला होईल आणि त्यासाठी मीही निश्चितपणे प्रयत्न करेल एवढंच या निमित्तानं सांगतो। या गावकऱ्यांना वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये सहभागी झाले आणि त्या स्पर्धेमध्ये ते तालुका पातळीपर्यंत त्यांनी प्रथम क्रमांकही मिळवला। भविष्यातही आणखी चांगलं काम करून ते पुढच्या जिल्हा आणि राज्य स्तरावर पण जातील अशा शुभेच्छा मी गावकऱ्यांना देतो, माझ्या वतीने देतो। धन्यवाद। धन्यवाद।